नांदेडमध्ये प्रशासनातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे। महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या दौऱ्यात परिवहन विभागाच्या कार्यालयात अनियमितता उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे। नांदेडमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाची अंदाज समिती दौऱ्यावर होती। या समितीचे सदस्य सदाभाऊ खोत यांनी परिवहन महामंडळाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली। या भेटीदरम्यान काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या। संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी सुरुवातीला कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले। अनेक कर्मचारीही अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले। या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी खोत यांनी प्रतिकात्मक पद्धतीने रिकाम्या खुर्चीला हार अर्पण करण्याचा प्रयत्न केला। यानंतर संबंधित अधिकारी तातडीने कार्यालयात उपस्थित झाल्याचे सांगितले जाते। तपासादरम्यान त्या अधिकाऱ्याविरोधात काही तक्रारी प्राप्त झाल्याचा उल्लेख करण्यात आला। तसेच काही आर्थिक अनियमिततेबाबतही आरोप करण्यात आले आहेत। या प्रकरणाची माहिती पुढे संबंधित विभाग आणि वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येणार असल्याचे खोत यांनी सांगितले। नांदेड विभागामध्ये सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या माध्यमातून विभाग नियंत्रक यांची आम्ही भेट मागितलेली होती। एका बाजूला लोकप्रतिनिधी म्हणून भेट मागितली असताना मी स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये आणि सर्व पदाधिकारी आम्ही आलो आणि ऑफिस उघडं ठेवून विभाग नियंत्रक यांनी पलायन केलेलं होतं। जवळजवळ अर्धा पाऊण तास त्यांच्या ऑफिसमध्ये बसून राहिले। खरं बघितलं तर त्यांच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी आहेत। बदल्या ऑनलाईन सुरू असताना विभाग नियंत्रक यांनी ऑफलाईन बदल्या केलेल्या होत्या आणि प्रत्येक बदली मागं 40,000 50,000 अशा पद्धतीनं पैसे कर्मचाऱ्यांच्याकडून घेतलेले होते। एमडीनी त्यांना आम्ही सस्पेंड करू अशा पद्धतीत मुंबईमध्ये मीटिंगमध्ये आपण सांगितलेलं होतं, पण सस्पेंड तर राहिलं बाजूला, असा मनमानी करणारा या विभाग नियंत्रकाला खऱ्या अर्थानं एसटी महामंडळानं पाठीशी घातलेला आहे। आणि म्हणून आज ते नसल्यामुळं त्यांच्या खुर्चीला आम्ही हार घातला आणि त्यांचा बोर्ड त्या खुर्चीवरती ठेवला। मला वाटतं की परिवहन विभागाला, परिवहन मंत्र्यांनी याची गंभीर दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे। दुट्या लावत असताना पैसे घेतले जातात, जवळच्या लोकांच्या सोयीनुसार त्यांच्या दुट्या लावल्या जातात। विनाकारण चालक वाहक यांना त्रास देण्याचे प्रकार संपूर्ण जिल्हाभर वेगवेगळ्या डेपोमध्ये यांच्या माध्यमातून चाललेले आहेत आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला खऱ्या अर्थानं कायमस्वरूपी निलंबित केलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आमची संघटनेची आहे। आणि मी राज्याच्या परिवहन मंत्र्यांना गेल्या भेटून सांगणार आहे की आपण पारदर्शकपणानं काम करण्याचा दृष्टिकोन ठेवता, परंतु हे जे काय आपल्या जवळ जे काही दिवे आहेत, ड्युटी आहेत, त्या ड्युट्यांच्यामुळं आपल्या पारदर्शकपणाला हरतळा फासला जात आहे आणि या अधिकाऱ्याला निलंबितच करावं ही मागणी मी परिवहन मंत्र्यांच्याकडे करणार। या घटनेमुळे शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती आणि कार्यपद्धतीबाबत चर्चा सुरू झाली आहे। तक्रारीची सखोल चौकशी होऊन योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।